पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक, थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी। रवींद्र चव्हाणांवर फौजदारी कारवाई करा, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची मागणी। शिवरायांच्या पुतळा उभारणीत सहभागी असलेल्या ठेकेदार, शिल्पकार, कन्सल्टंट यांच्यावर गुन्हे दाखल होणार। सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान, लवकरात लवकर शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। तर सखोल चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्यातील निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंची माहिती। हा सरकारसाठी अपशकुन, निसर्गाकडून सूचक इशारा। शिवरायांचा पुतळा आधी कधी पडला नाही, विरोधकांनी सरकारला घेरलं, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्ष फरार, सरकारी वकिलांची माहिती। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 29 तारखेला सुनावणी, सरकारी वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला। महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। मुंबई गोवा महामार्गाचं काम अर्ध्यावर सोडून पळून गेलेल्या कंत्राटदारांना जेलमध्ये टाका, मनुष्यबळाचा गुन्हा नोंदवा, कुणाचीही गय करू नका, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, मवियाच्या कार्यकर्त्यांना पेणमध्येच पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले। कोणत्याही परिस्थितीत महायुती सरकार गेलं पाहिजे, या दृष्टीने निवडणुकीची तयारी करा, दौंडमधील दौऱ्यात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार, महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा का झालेली आहे का, या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचा तुफान राडा, दिशा सालियन प्रकरणावरून भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। कंगना रनौतने केलेल्या वक्तव्याचा भाजपशी काहीही संबंध नाही, भाजपकडून अधिकृत भूमिका जाहीर, शेतकरी आंदोलनावेळी महिलांवर अत्याचार झाल्याचा कंगनाने केला होता आरोप।